नमस्कार रक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आज आपण खोड आळी मिलीबग या विषयावर थोडीशी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण सध्या नोव्हेंबरच्या एंडला डिसेंबरच्या सुरुवातीलाच बऱ्याच बागायतदारांना मिलीबगची समस्या जाणवायला लागलेली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर ही समस्या इतक्या लवकर येणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण ही समस्या यायला पाहिजे कुठंतरी खोडाळी दिसणं, कुठंतरी मिलीबग दिसणं, ही समस्या यायला पाहिजे फेब्रुवारी महिन्यात. अजून अखंड डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी जवळजवळ 2 ते 2.5 महिने जर ही समस्या आपल्याला लवकर दिसत असेल तर मात्र आपण जे काम 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान खोड आळी आणि मिलीबगसाठी जे करायला पाहिजे होतं ते आपण केलेलं नाही आहे असं त्याचा स्पष्ट अर्थ आहे. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की टाइम बॉन्डिंगमध्ये काम करणं गरजेचं, म्हणजे वेळच्या वेळी काम करणं बागेत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर स्टेज चुकली आणि ती स्टेज पुढे निघून गेली तर एक स्टेज पुन्हा दुरुस्त करायला बागायतदार बंधूंनो किमान 15,000 रुपये वाढतात. 15,000 ही काय छोटी रक्कम नाही आहे. म्हणजे जर मिलीबगचं खोडाळीचं कंट्रोल आपण 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान जर आपण केलं असतं तर जे स्प्रे मी आत्ता रिकमेंडेशन करणार आहे त्यातला एकही स्प्रे घ्यायची आवश्यकता आपल्याला भासली नसती. फार फार तरी एखादा स्प्रे आपण घेतला तरी सुद्धा आपलं काम चाललं असतं. ह्यासाठी जे एप्रिल कटिंगमध्ये जे काम करायचं असतं ते एप्रिल कटिंगमध्येच व्हावं आणि ऑक्टोबर कटिंगमध्ये जे काम करायला लागते ते ऑक्टोबर कटिंगमध्येच व्हायला पाहिजे. इथून पुढच्या काळात मला आशा आहे की कमीत कमी खर्चात जर आपल्याला काम करायचं असेल आणि ते दर्जेदार उत्पादनासाठी काम करायचं असेल तर इथून पुढच्या काळात वेळ पाळणं, द्राक्ष बागेच्या किंवा इतर सगळ्याच शेतीच्या बाबतीतली वेळ पाळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट पहिली लक्षात घ्या. आता आज आपण मिलीबग ह्या विषयावर चर्चा करतोय. मिलीबग ह्याची पहिल्यांदा लाईफ सायकल अत्यंत चांगली महत्त्वाची समजून घ्या. मी अजून एकदा सांगतोय, टाइम बॉन्डिंग इज द मस्ट, म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, मस्ट आहे. मिलीबग हा 1 ते 4 दिवसात तो अंडी अवस्थेत असतो. 5व्या दिवशी तो अंड्यातून बाहेर पडतो. 5 ते 9 ते 11 म्हणजे 5 दिवसापासून 9 दिवसापर्यंत 4 किंवा अवस्था वाढली तर जास्तीत जास्त 11 दिवसापर्यंत हा बाल्यावस्थेत असतो. ह्या बाल्यावस्थेत त्याच्या अंगावर कोणतंही कवच नसतं. लक्षात घ्या, जर आपल्याला एखाद्या किडीचं, एखाद्या रोगाचं चांगलं कंट्रोल, समूळ कंट्रोल करायचं असेल तर त्या किडीची किंवा त्या रोगाची संपूर्ण लाईफ सायकल आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे तो जन्माला कधी येतो आणि मरतो कधी हे सगळं माहीत पाहिजे. तरच आपल्याला त्याच्यावर प्रॉपर काम, नेमकेपणानं काम करता येतं. त्यासाठी व्हिडिओ जरी मोठा झाला तर व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित ऐकून काम करण्याचा प्रयत्न करा. जर आपण नुसतं स्किप करत पुढं गेलो आणि औषध तेवढं मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला रिझल्ट अजिबात मिळत नाही आहे. मग खर्च वाढतो, उत्पादन वाढतं, क्वालिटी आणि दर्जा दोन्ही नासळतं आणि परिणामी ज्यावेळी काम संपतं, बाग हार्वेस्टिंग निघून जाते, त्यावेळी औषधांचा, खतांचा खर्च आणि आलेला उत्पादनाचा खर्च मेळ बरोबर बसत नाही. यासाठी व्हिडिओ पूर्णपणे ऐकून पूर्ण रोग आणि किडीविषयी समजून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा. 9 दिवसापासून 24 दिवसापर्यंत त्याची अवस्था जी असते ती तरुण असते, म्हणजे अडल्ट अवस्था असते त्याची. ह्या दिवसात त्याच्या अंगावर एक पांढरं मेंचट द्रावण तयार झालेलं असतं आणि त्या पांढऱ्या मेंचट द्रावणामध्ये कोणतंही औषध आपण फवारलं तर ते फवारलेलं औषध त्या किडीपर्यंत आत पोचत नाही. निसर्गानं त्याला दिलेली ती एक ढाल आहे आणि त्या ढालीच्या आत कोणतंही कीटकनाशक आपण वरनं फवारलं तर ते आत जात नाही. मग त्याला सिलिकॉन बेस्ड सुपर स्प्रेडर वापरणे, फिश ऑइल वापरणे, नीम ऑइल वापरणे, असे जर आपण फवारलं तर ते मेंचट द्रावण थोडंसं विरघळतं, परंतु अपेक्षित रिझल्ट आपल्याला त्याचे मिळत नाहीये. त्यानंतर काय होतं, 24 ते 28 दिवसांदरम्यान हा मिलीबग सुप्तावस्थेत जातो, अंडी घालतो आणि ह्या 4 दिवसात अंडी घालतो आणि आपोआप मरून जातो. कारण तिची लाईफ सायकल आहे 1 ते 28 किंवा 32 दिवसापर्यंत. जो जास्त काळ जगला आहे
तो 32 दिवसापर्यंत मिलीबग जगू शकतो. म्हणजे 26 ते 32 दिवसापर्यंत तो पुन्हा अंडी घालतो आणि तो आपोआप मरून जातो. हे एकूण किडीच्या लाईफ सायकलमध्ये एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की त्याच्या अंगावर जोपर्यंत मेंचड द्रावण तयार होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही साध्या कीटकनाशकानं मेला जातो. कोणत्याही साध्या, त्याला भारीतलं कीटकनाशक मारायलाच पाहिजे अशातला भाग अजिबात नाही. आधी क्लोरो 20% फवारला, कराटे अर्ध्या ml फवारा, डेंटासूल जरी फवारलं, मिडा जरी फवारला, बाजारात कीटकनाशक अनेक आहेत, कोणत्याही कीटकनाशकानं जरी वेल ती धुवून घेतली तरी सुद्धा आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. त्या काळातला तो बाल्यावस्थेत असलेला मिलीबग हा मरून जातो. म्हणजे तिथून पुढची जी सगळी लाईफ सायकल आहे ती चांगली कंट्रोल मिळते. ध्यानात घ्या. याचा रिप्रोडक्शन ग्रोथ इतका मोठा आहे की एक मिलीबग विदिन 28 to 32 डेज 300 ते 800 पर्यंत अंडी घालू शकतो. म्हणजे एक मिलीबग 1 महिन्याच्या आत 300 तर होईल ना, तर जवळजवळ जास्तीत जास्त वाढला तर 500, 600, 700, 800 पर्यंत तो एका मिलीबगची होऊ शकतात एका महिन्यात. त्यांचा रिप्रोडक्शन जनरेशन किती जोरात आहे बघा. ह्याचा आपल्याला जर हे लाईफ सायकल लक्षात घेतलं, ह्याचा आपल्याला कंट्रोल चांगलं मिळवायचं असेल तर शत्रूची कमकुवत बाजू ओळखायला लागेल. ही शत्रूची कमकुवत बाजू आहे 5 ते 9 ते 11 दिवसापर्यंत. ध्यानात घ्या. 5 ते 9 दिवसापर्यंत ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं मेंचड द्रावण नसतं. म्हणजे ही अवस्था आपल्याला दर 8 दिवसांनी बागेत दिसते. कारण 28 दिवसाचं लाईफ सायकल धरलं तर 7 चोक 28. म्हणजे प्रत्येक मिलीबगची बाल्यावस्था ही दर 7 दिवसांनी आपल्याला मिळणार आहे. समजा 11व्या दिवशीचा मिलीबग आपला धरला, त्याच्या अंगावर एक द्रावण तयार झालं, म्हणजे कोटिंग तयार झालं, तर तो मिलीबग आपोआप मरायला पुढचे जवळजवळ 20 ते 21 दिवस लागतील. मेल्यानंतर पुन्हा तो जन्मेल आणि पुन्हा जन्मल्यानंतर अंड्यातून बाहेर पडायला पुन्हा पुढचे 8 दिवस लागतील. म्हणजे ती बाल्यावस्था यायला दर 8 दिवसांनी बाल्यावस्था आपल्या मिलीबगची येते. ह्यासाठी कोणतंही काम असलं तरी बाजूला ठेवून दर सोमवारी किंवा दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी, म्हणजे कोणतीही एक तारीख धरा, दर एक वार धरा आणि त्या वाराला प्रत्येक वाराला त्या दिवशी खोड आणि ओलांडे आपले चांगले धुतलेच गेले पाहिजेत. इन अँड एनी हाऊ. मग ऐन टायमाला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला, कुठेतरी पाहुण्यापैत काहीतरी झाला, पुन्हा भावकीत काहीतरी झाला म्हणून त्या मिलीबगला सांगून चालणार नाही. कारण ज्या दिवशी आपण एक दिवस डाऊन करू त्या दिवशी त्या मिलीबगची 10व्या दिवसाची अवस्था असेल, 9व्या दिवसाची अवस्था असेल, तर त्या 11व्या दिवसात त्याचं पदार्पण झालं तर त्याच्या अंगावर मेंचड द्रावण तयार येणार आहे आणि तो पुन्हा काही केलं तरी मरत नाहीये. मग पुढचे 4 आठवडे पुन्हा आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. ह्यात गोष्ट एक महत्वाची की वार चुकवायचा नाही. सकाळी धुवा, दुपारी धुवा, संध्याकाळी धुवा, पण जो तुमचा वार ठरलेला आहे त्या ठरलेल्या वारा दिवशी दर 8 दिवसांनी बाग ही धुतलीच गेली पाहिजे. ह्यात पहिल्यांदा फर्टिसिलियम लिकानी 5 ml अधिक मेटारायझियम 5 ml असं दोन्ही एकत्र करा. पर लिटर 10 ml होते. खोड ओलांडे चांगले धुवा. चांगले धुतल्यानंतर खोडाच्या बोधावर ते थोडंसं सोडून द्या. खोडाच्या बुंद्यावर थोडंसं सोडून द्या. 1 2 3 4 5 महिनेपर्यंत तो गण त्या झाडाच्या बुंद्यावर तसाच चालला पाहिजे. म्हणजे त्या बुंद्यावरून ज्या मुंग्या आणि खोडाळी जी ते मुंग्यावर घेऊन जातात त्या तिथं बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल मिळते. लक्षात घ्या. त्यानंतर बरोबर पुढच्या रविवारी, समजा रविवारी आपण धरला तर पुढच्या रविवारी कराटे 100 लिटर पाण्याला 100 ml किंवा 50 ml टाकलं तरी चालेल. खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या पुढच्या रविवारी तिसऱ्यांदा मेटा आणि व्हर्टी म्हणजे मेटारायझियम आणि व्हर्टिसिलियम लिकानी खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्या. खोडावर थोडासा 5 मिनिटं गण धरा. त्याच्या पुढच्या रविवारी मात्र डेंटासून 100 लिटर पाण्याला 6 ग्रॅम 10 ग्रॅम टाका. खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्या. सलग 4 रविवारी किंवा सलग 4 गुरुवारी आपण
खोड आणि ओलांडे हे चांगले धुतलेच गेले पाहिजेत. जरी खोड आळी नसेल, आपल्याला मिलीबग मध्ये जर काय प्रॉब्लेम नसेल तरी सुद्धा 4 दिवस धरले तरी पुढे जाऊन जे उन्हाळा जास्त वाढणार आहे आता, म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये जे उन्हाळा चांगला प्रचंड वाढणार आहे त्या काळात आपल्याला त्रास होणार नाही. त्याच वेळी जमिनीत असलेला जो मिलीबगच्या आळी आहेत, मिलीबगची अंडी आहेत, खोडाळीच्या आळ्या आहेत, उडद्याच्या आळ्या आहेत, त्यांना जमिनीतच आपल्याला चांगलं कंट्रोल करावं लागेल. ह्यासाठी एकरी 1 किलो बटलर ड्रीप मधून सोडून द्या. हे बटलर ड्रीप मधून सोडलं तरी चालतं. तो एक प्रकारचा निमॅटोड आहे आणि जमिनीत निमॅटोड सोडल्यानंतर तो खोडाळीच्या आळ्या किंवा पतंग किंवा मिलीबगची अवस्था कोणती असली तरी, उडदीची आळी अवस्था, फुमणीची आळी अवस्था ही शोधून खातं. निमॅटोडला खायला लागतं आणि तो जमिनीत वाढतही जातो. त्यामुळं बटलर एकरी 1 किलो ड्रीप मधून द्या. एक 8-10 दिवस गेले की पुन्हा एकरी 300 ग्रॅम डेंटासू किंवा घोटू म्हणजे क्लोथियानिडीन ज्याच्यात आहे ते कोणताही स्वस्त मॉलिक्यूल घ्या किंवा स्लेर प्रो घ्या. त्यातही जे स्वस्त आहे ते घ्या. पण 70% मिडा असला तरी चालेल. पण ह्याचं ड्रेचिंग घ्या. ड्रेचिंग घेताना एक काळजी घ्या, बागेला किमान पुढचे 5 ते 6 दिवस अजिबात ड्रीप चालू करावं लागणार नाही इतकं पाणी जमिनीला ड्रीप मधून द्या. ते पाणी जमिनीला ड्रीप मधून दिल्यानंतर ड्रेचिंग घ्या. ड्रेचिंग म्हणजे हातानं मग घ्या, मगानं ते प्रत्येक ड्रीप खाली थोडं थोडं ओतून द्या. पुन्हा 4 ते 5-6 दिवस बागेला पाणी देऊ नका. पाणी देणार नाही. ह्या दरम्यानच्या काळात खोडावरची जेवढ्या आळ्या आहेत तेवढ्या सगळ्या मरून जातील. ते झाड सग करेल, आत असलेला सगळा मिलीबग मरून जाईल. किंवा खोडाळीचा सुद्धा इथं थोडाफार आपल्याला फायदा मिळतो, तोही मरून जाईल. आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी पुन्हा फक्त एक 15 ते 20 मिनिटच बागेला पाणी द्या. पुन्हा एक दिवस पाण्याचा गॅप टाका आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी बागेला जे पाणी आपण रेग्युलर देतो तेवढं पाणी द्यायचा प्रयत्न करा. ह्यात काय होतं, जमीन थोडीशी कोरडी होते. जमीन कोरडी झाली की तिथलं पाणी थोडंसं कमी झालं, पाणी शोषायला मुळ्या जास्त कार्यरत राहतात आणि त्यामुळे जे जमीन आपण विषारी केल्या त्यात जे डेंटासू किंवा गोटू किंवा जे केमिकल आपण सोडले, इन्सेक्टिसाइड सोडले, ते जास्त सक केलं जाईल आणि जास्त सक केल्यामुळं खोडात जास्त शोषलं जाईल आणि झाडं सगळी विषारी होतील. आणि झाडं विषारी झाली की खोडावर ज्या आळ्या आहेत, मिलीबग आहेत, ते झाडातला जो रस शोषेल तिथं तो मिलीबग मरून जाईल किंवा खोडाळी मरून जाईल. ह्यानं आपल्याला थ्रिप्स सुद्धा कंट्रोल चांगले मिळतं, कारण ते पानं सुद्धा विषारी होतात. बागायतदार बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपल्याला मिलीबग आणि खोडाळीचं चांगलं कंट्रोल मिळू शकेल. खोडाळी ह्या विषयावर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बोलण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, ह्या मिलीबगचं कंट्रोल अत्यंत कमी पैशात जर करायचं असेल तर ह्याच पद्धतीने जावं. बाजारात आज मार्केटला अनेक कीटकनाशकं भारी भारीतली मिळत आहेत. भारीतली कीटकनाशकांचा वापर केला तरी जी बाल्यावस्था मिलीबग आहे, म्हणजे 5 ते 9 ते 11 दिवसाच्या दरम्यानचा मिलीबग आहे तेवढाच मरणार आहे. तो रोगानेही मरणार आहे आणि भारीतल्या औषधानेही मरणार आहे. मग कोणतं मारायचं आपल्या हातातली गोष्ट आहे. त्यामुळं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्याचा नेमकेपणानं फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा आणि सगळी बाग आपली मिलीबग मुक्त कशी राहील त्याच्यावर जी आपली चर्चा झाली त्याचा नेमकेपणानं वापर करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, मिलीबग असेल किंवा किडी असतील, ह्या सगळ्या किडी आपल्याला समजून घेऊन काम करावं लागेल, तरच आपण ह्या इतक्या खर्चाच्या काळात आपण टिकू शकू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.